सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव डॉक्टर किरण वसंत जाधव. मी अर्थशास्त्र विषयाचा प्राध्यापक आहे भवन्स महाविद्यालय मुंबई येथे. मला या विषयावर बोलण्याची संधी मिळाली या बाबतीत मी सर्वांचा आणि तुमचा महाविद्यालयाचा आभारी आहे. अ, मी आज क्रिएटिंग रिसर्च प्रोफाइल अँड कोलॅबोरेशन या विषयावर बोलणार आहे. ह्या विषयाचे महत्त्व काय आहे हे तर आपण जाणून घेऊयाच. अ, ह्यामध्ये काय काय केलं जाऊ शकतं आणि नेमकं ह्या विषयाचा अर्थ काय आहे, हे सुद्धा मी तुम्हाला या लेक्चरमध्ये समजावून सांगणार आहे. त्या अगोदर एक गोष्ट जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ती गोष्ट म्हणजे संशोधन पद्धती आपण शिकत असतो. संशोधन पद्धतीमध्ये कोणत्या-कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग केला जातो आणि या सर्व संशोधन पद्धतीचा उपयोग का केला जातो? या सर्वांचा उद्देश एकच आहे, की आपण केलेला जो काही आपण केलेला जे काही संशोधन आहे किंवा जे काही रिसर्च आपण केलेला आहे, त्याला अर्थ प्राप्त व्हावा. आतापर्यंत जे कोणते रिसर्च झालेले आहे, संशोधन झालेले आहे, मग ते कोणत्याही विषयातील असो, सामाजिक शास्त्रातील असो किंवा प्युअर सायन्समधले असो, कुठल्याही कुठल्याही विषयामध्ये अ, जे संशोधन केलं जातं, ते संशोधन एकाच पद्धतीने केलं जातं. संशोधन पद्धतीमध्ये काहीही वेगळा फरक नाहीये. प्रत्येक संशोधनाचे आउटपुट वेगवेगळे आहेत. प्रत्येक संशोधनाची शाखा वेगवेगळी आहे. प्रत्येक संशोधनाचे विषय वेगवेगळे आहेत. परंतु संशोधनातून जे काही निष्कर्ष तुम्ही काढता, हे निष्कर्ष काढण्यासाठी किंवा संशोधन कॅरी करण्यासाठी किंवा संशोधन पूर्ण करण्यासाठी जी संशोधन पद्धती वापरली जाते, ती संशोधन पद्धती सर्व विषयांमध्ये आणि सर्व शाखांमध्ये सारखीच आहे. हे सर्व केल्यानंतर, संशोधन तुम्ही केल्यानंतर तुम्ही रिसर्च रिपोर्ट तयार करता, अहवाल तयार करता, आर्टिकल लिहिता आणि जर्नलमध्ये पब्लिश सुद्धा करता. हे सर्व केल्यानंतर हे सर्व केल्यानंतर जोपर्यंत तुमचा रिसर्च प्रोफाइल तयार होत नाही, तोपर्यंत तुमच्या रिसर्चला योग्य तो वाव मिळत नाही. रिसर्च प्रोफाइल तयार करणं हे तितकंच गरजेचं आहे, जितकं तुम्ही रिसर्च करता. जोपर्यंत तुम्ही रिसर्च स्वतःचा प्रोफाइल तयार करत नाही, तोपर्यंत तुमच्या रिसर्चला किंवा तुमच्या संशोधनाला योग्य तो वाव मिळत नाही. लोकांना कळत नाही, की तुम्ही कुठल्या प्रकारचा रिसर्च केलेला आहे किंवा तुम्ही संशोधन करून जे निष्कर्ष काढलेले आहे, ते निष्कर्ष लोकांपर्यंत पोहोचतच नाही. तुमचं संशोधन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यानंतर तुम्ही केलेल्या संशोधनाला योग्य तो दर्जा मिळण्यासाठी किंवा न्याय मिळण्यासाठी किंवा तुमची एक संशोधक म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी तुमचा रिसर्च प्रोफाइल तयार करणं हे तितकंच गरजेचं आहे. रिसर्च करणं हे एका व्यक्तिगत पातळीवर केलं जाऊ शकतं. एवढं निश्चितच. परंतु ज्या वेळेस तुम्ही हे संशोधन किंवा हे रिसर्च ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तींसोबत, वेगवेगळ्या संघटनांसोबत, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटसोबत ज्यावेळेस तुम्ही हे संशोधन करता, त्यावेळेस तुमच्या संशोधनाची गुणवत्ता वाढण्याची तितकीच शक्यता वाढते. असे नाहीये की तुम्ही एकट्याने संशोधन केले म्हणजे तुमच्या संशोधनाला अर्थ प्राप्त होत नाही. तर तुम्ही केलेल्या संशोधनाला नक्कीच अर्थ आहे ज्यावेळेस तुम्ही पूर्ण संशोधन पद्धती फॉलो करता. संशोधन पद्धती फॉलो केल्यानंतर आणि योग्य त्या प्रकारे संशोधनावर प्रक्रिया केल्यानंतर, विषयावर प्रक्रिया केल्यानंतर, तुम्ही निष्कर्ष काढल्यानंतर त्याही विषयाला तितकंच महत्त्व प्राप्त होते. परंतु ज्यावेळेस तुम्ही एखादं संशोधन इतर व्यक्तींशी मिळून, एक कोलॅबोरेशन करून, संघटनांशी किंवा दुसऱ्या व्यक्तींशी मिळून ज्यावेळेस तुम्ही संशोधन करता, नक्कीच तुम्हाला संशोधनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी येतात, त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा मार्ग निर्माण होतो. तर आपण अशाच प्रकारच्या गोष्टी आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. रिसर्च प्रोफाइल काय आहे? त्याच्यानंतर रिसर्च कोलॅबोरेशन काय आहे? हे कशाप्रकारे क्रिएट केलं जाऊ शकतं आणि त्याचा उपयोग काय केला जाऊ शकतो? या गोष्टीचा आपण पुरेपूर आढावा आज या लेक्चरमध्ये घेणार आहोत. चला बघूया. सुरुवातीला आपण रिसर्च प्रोफाइल नेमका आहे काय? हे बघण्याचा प्रयत्न करूया.
इथे लिहिल्याप्रमाणे तुम्हाला दिसतंय की एक रिसर्च प्रोफाइल इज अ प्रोफाइल ऑफ इंडिव्हिज्युअल रिसर्चर ऑन द वेब दॅट हेल्प्स हिम or her to expose his or her research work to the world and seek the acknowledgement. रिसर्च प्रोफाइल हा एक प्रोफाइल आहे, एक व्यक्तिगत माहिती आहे एका संशोधनाची. ज्या 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 प्रकारे तुम्ही Facebookवर तुमचं अकाउंट ओपन करता, ज्या ज्या प्रकारे तुम्ही कुठल्याही सामाजिक ॲपवर Facebook सारख्या जसा Instagram आहे किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही सोशल ॲपवर तुमचं अकाउंट तयार करता, तुमची एक आयडेंटिटी तयार करता. जर तुम्ही स्वतःची व्यक्तिगत आयडेंटिटी तयार करू शकता, तर ॲज अ रिसर्चर म्हणून सुद्धा तुम्ही एक स्वतःची आयडेंटिटी तयार करू शकता. मग अशाच प्रकारचा प्रोफाइल जर तुम्ही अ, अ, वेगवेगळ्या वेगवेगळ्या इंटरनेटवर असलेल्या, वेबवर असलेल्या वेगवेगळ्या साइट्सवर किंवा वेगवेगळ्या अ, 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 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या, ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर जर तुमचा आपला प्रोफाइल तयार केला, तर तुमचा प्रोफाइल किंवा तुमची व्यक्तिगत माहिती ॲज अ रिसर्चर म्हणून, एक संशोधन म्हणून जगाच्या समोर तुम्ही स्वतःला ठेवू शकता. तुम्ही केलेल्या संशोधनाला जगासमोर मांडण्याची, जगासमोर दाखवण्याची, सर्व लोकांना तुम्ही केलेल्या संशोधनाची एक पोचपावती म्हणून तुम्हाला एक रिसर्च प्रोफाइल तयार करता येऊ शकतो. जोपर्यंत लोकांना कळत नाही तुम्ही केलेला रिसर्च काय आहे किंवा तुम्ही केलेलं संशोधन काय आहे, तोपर्यंत तुमच्या संशोधनाला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळणार नाही. तुम्ही संशोधन करताच आहेच, परंतु ते संशोधन जगाला दाखवणं तितकंच गरजेचं आहे. आणि ते अॅक्नॉलेजमेंट जर तुम्हाला मिळवायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला रिसर्च प्रोफाइल तयार करावाच लागेल. आणि हे रिसर्च प्रोफाइल तयार करण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत इंटरनेटवर. या वेगवेगळ्या वेबसाईट्स तुम्हाला तुमचा रिसर्च प्रोफाइल तयार करण्यासाठी मदत करतात. जगाला जगातील सर्व व्यक्तींना, जगातील कानाकोपऱ्यातील कोपऱ्यात असलेल्या सर्व व्यक्तींना तुम्ही कुठल्या प्रकारचा रिसर्च करता, हे दाखवण्यासाठी संधी तुम्हाला प्राप्त करून देतात. एक प्रकारे तुम्हाला तुम एक प्रकारे तुम्ही केलेल्या संशोधनाची पोचपावतीच ते मिळवून देतात तुम्हाला. इट इज अ पोर्ट्रे ऑफ द एफर्ट्स अँड द वर्क डन बाय इंडिव्हिज्युअल रिसर्चर. कोणत्याही संशोधनाने केलेले जे काही संशोधनामध्ये केलेले जे काही प्रयत्न आहेत, जे काही हार्ड वर्क त्याने केलेले आहेत, त्याचे एक प्रकारचं पिक्चर, एक प्रकारचं चित्र रिसर्च प्रोफाइल तयार करत असतं. आणि हे चित्र फक्त तुम्हीच नाही, फक्त तुमच्या आजूबाजूला लोकच नाही, तर जगामधील इंटरनेट यूज करणारे सर्व लोकांना तुमचं प्रोफाइल दिसतो. जेणेकरून तुम्ही केलेले जे काही संशोधन आहे ते पूर्ण जगाला सादर केले जाते. उदाहरणार्थ तुम्ही एखादा आर्टिकल, एखाद्या विषयावर लेख लिहिला आणि तो लेख जर तुम्ही एखाद्या न्यूजपेपरमध्ये छापून आणता, तर जे कुठलेही व्यक्ती आहेत तो न्यूजपेपर वाचणार आहे, त्या सगळ्या लोकांना तुम्ही जे काही मत मांडलेले आहे त्या आर्टिकलमध्ये ते वाचायला मिळतात. त्याचप्रकारे तुम्ही जे काही संशोधन केलेलं आहे, तुम्ही कुठल्या जर्नलमध्ये तुमचं आर्टिकल पब्लिश केलं आहे, तुम्ही कुठल्या न्यूजपेपरमध्ये तुमचं आर्टिकल पब्लिश केलं आहे, तुम्ही कुठल्या बुकमध्ये तुमचं आर्टिकल पब्लिश केलं आहे, ते लोकांना दाखवण्यासाठी एक प्रकारचा प्लॅटफॉर्म तुम्हाला हे रिसर्च प्रोफाइल जे कोण ते प्रोव्हाईड करतात, ते तुम्हाला एक प्रकारचा प्लॅटफॉर्मच प्रोव्हाईड करत असतात. या प्लॅटफॉर्मच्या द्वारे तुम्ही तुमचा रिसर्च संपूर्ण जगासमोर मांडू शकता. एक प्रकारचं चित्रच ॲज एक एक संशोधक म्हणून तुमची एक प्रतिमा रिसर्च प्रोफाइलद्वारे पूर्ण जगासमोर तुम्ही सादर करता. ही एक प्रकारची आयडेंटिटी तुम्हाला निर्माण करून देते रिसर्च प्रोफाइल. तुम्ही एक संशोधक म्हणून जन्माला येता, ज्यावेळेस तुम्ही रिसर्च प्रोफाइल तयार करता. तुम्ही केलेलं रिसर्च हे फक्त लिखित स्वरूपात आहे. पण जोपर्यंत तुम्ही ते प्रदर्शित करत नाही, संपूर्ण जगासमोर मांडत नाही, तोपर्यंत तुम्ही रिसर्च करून किंवा संशोधन करून जे काही निष्कर्ष मांडलेले आहेत, ते निष्कर्ष लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रकारचा वेगळा मार्गच आहे. ठीक आहे. तुम्ही एक संशोधक म्हणून पुढे येणार आहात किंवा ऑलरेडी तुम्ही एक संशोधक म्हणून वेल एस्टॅब्लिश्ड आहात. या सगळ्या गोष्टी जगासमोर मांडण्यासाठी एक रिसर्च प्रोफाइल तयार करणं हे तितकंच गरजेचं आहे. काय काय तुम्ही मिळवू शकता
व्हॉट यू गेन फ्रॉम युअर रिसर्च प्रोफाईल. तुम्ही एक रिसर्च प्रोफाईल कुठल्याही वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही तयार करता, मी तुम्हाला सांगेल कुठे-कुठे रिसर्च प्रोफाईल तुम्ही तयार करू शकता. हा रिसर्च प्रोफाईल तयार करून तुम्हाला नेमके फायदे काय होणार आहेत, या गोष्टी आता मी तुम्हाला या गोष्टी या स्लाइडमध्ये दाखवणार आहोत. काही विशेष पॉइंट्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल पहिला पहिला पॉइंट आहे एक्झिबिट युअर रिसर्च वर्क टू द वर्ल्ड. म्हणजे तुम्ही ज्या विषयामध्ये संशोधन केलं आहे, त्या विषयामध्ये तुम्ही जे काही निष्कर्ष मांडलेले आहेत, जो अहवाल तुम्ही तयार केलेला आहे, तो अहवाल जगासमोर दाखवण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी संशोधन करून जर तुम्ही तुमच्यापर्यंतच जर तुम्ही ठेवणार असाल, तर त्या संशोधनाचा उपयोग काहीच होणार नाही. त्या संशोधनाचा उपयोग समाजाला होऊ शकतो, देशाला होऊ शकतो. त्याचा उपयोग प्लॅनिंगमध्ये केला जाऊ शकतो. त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी केला जाऊ शकतो. देशाच्या विकासासाठी केला जाऊ शकतो. पण जोपर्यंत तुमचा रिसर्च जगासमोर तुम्ही मांडत नाही, तोपर्यंत तुमच्या रिसर्चला किंवा तुमच्या संशोधनाला अ, अ, दर्जा प्राप्त होत नाही किंवा महत्त्व प्राप्त होत नाही. तुमच्या संशोधनाला योग्य ते महत्त्व मिळवून देण्याचं काम हे रिसर्च प्रोफाईल करतं. मग तुमचं रिसर्च तुम्ही जे काही रिसर्च केलेलं आहे, तुम्ही जे काही संशोधन केलेलं आहे, ते जगासमोर मांडण्याची संधी तुम्हाला रिसर्च प्रोफाईल प्रोव्हाईड पुरवते. त्याच्यानंतर पब्लिकेशन लिस्ट. तुम्ही ज्यावेळेस संशोधक म्हणून जन्माला येतात, त्यावेळेस तुमचं संशोधन फक्त एका एका आर्टिकल पुरतं मर्यादित राहत नाही. ज्यावेळेस तुम्ही संशोधनाच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवता, त्यावेळेस तुम्हाला नवीन-नवीन विषय मिळतात. त्यावेळेस तुम्हाला नवीन-नवीन नवीन-नवीन गोष्टी माहिती पडतात आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये चालू ठेवता. वेगवेगळे आर्टिकल तुम्ही लिहितात. वेगवेगळे पब्लिकेशन्स करतात, वेगवेगळ्या जर्नलमध्ये पब्लिकेशन करतात, वेगवेगळ्या बुक्समध्ये तुम्ही पब्लिकेशन करता आणि या सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त आहेत. तुम्ही कुठल्या बुकमध्ये पब्लिश केल्या आहेत, कोणत्या वेगळ्या पब्लिशर बरोबर तुम्ही पब्लिश केल्या आहेत, वेगवेगळ्या जर्नलमध्ये तुम्ही पब्लिश केलेले आहेत. एखाद्या जर्नलमध्ये तुम्ही जर पब्लिश केला असेल, एखादा तुमचं आर्टिकल किंवा तुमचं संशोधन, तर ते जर्नल ज्या लोकांना उपलब्ध आहे, फक्त तेच लोकं तुमचं संशोधन वाचू शकतात किंवा त्याच लोकांना तुमचं संशोधन माहिती पडू शकतं. रिसर्च प्रोफाइल तयार केल्यानंतर तुम्ही या सगळ्या संशोधनाला एकत्रित करू शकतात एका वेगळ्या ठिकाणी, एका 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 प्लॅटफॉर्मवर. रिसर्च प्रोफाइलवर तुम्ही आता तुम्ही रिसर्च प्रोफाइल तयार केल्यानंतर तुम्ही कुठल्याही जर्नलमध्ये तुम्ही पब्लिश करा. कुठल्याही बुकमध्ये तुम्ही पब्लिश करा. कुठल्या पब्लिशिंग एजन्सीमध्ये तुम्ही पब्लिश करा. या सगळ्या गोष्टी एकत्रित आणण्याचं काम रिसर्च प्रोफाइल तयार करतं. त्या ठिकाणी तुमची एक पब्लिकेशन लिस्ट तयार केली जाते आणि ही सर्व लिस्ट एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर एकाच ठिकाणी सर्व गोळा केली जाऊ शकते. आणि हा फायदा तुम्हाला रिसर्च प्रोफाइल क्रिएट करून होतो. त्या प्रोफाइलमध्ये तुम्ही कोणत्या जर्नलमध्ये कुठला आर्टिकल पब्लिश केलेला आहे, कधी आर्टिकल पब्लिश केलेला आहे, तुमच्याबरोबर आणि कोणी-कोणी पब्लिश केलेलं आहे, तुम्ही एकटेच आहात का? या सगळ्या गोष्टी तुम्ही एकाच ठिकाणी एका लिस्टमध्ये तयार करू शकता. इतर संपूर्ण जगाला तुम्ही जे कोणती संशोधन केलेलं आहे, ते संशोधन शोधून काढण्यासाठी त्यांना इकडे-तिकडे जाण्याची गरज पडत नाही. त्यांना फक्त तुमचा रिसर्च प्रोफाइल ओपन करायचा आहे. जो तुम्ही तुम्ही त्यांना प्रोव्हाईड करून दिलेला आहे एका वेगळ्या द्वारे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करता येतात. लोकांना तुमचं संशोधन बघण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. फक्त एका ठिकाणी क्लिक करून तुमच्या रिसर्च प्रोफाइलवर क्लिक करून तुम्ही जे काही संशोधन केलेलं आहे, ते संशोधन संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी, संपूर्ण लोकांना दाखवण्यासाठी एक प्रोफाइलद्वारे तुम्ही संपूर्ण जगाला ते दाखवू शकता. आणि हे सर्व ऑर्गनाइज तुम्ही एकाच ठिकाणी करू शकता. एका एका लिस्ट एका एका एक रिसर्च प्रोफाइल क्रिएट करून त्यामध्ये तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे, जे काही संशोधन केलेलं आहे, त्याची लिस्टच त्या ठिकाणी तयार केली जाते. त्यानंतर कोलॅबोरेशन तुम्ही एन्हान्स करू शकता. म्हणजे अ, एकटं रिसर्च करणं आणि इतरांच्या सोबत रिसर्च करणं, या दोन्ही गोष्टींमध्ये बराच फरक आहे. ज्यावेळेस तुम्हाला कोलॅबोरेशन करून तुम्ही रिसर्च करता, त्यावेळेस संशोधनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी कमी करण्याचं काम कोलॅबोरेशनद्वारे केलं जाऊ शकतं.
तुम्हाला रिसर्च करण्यासाठी फंडिंग मिळू शकते. रिसर्च करण्यासाठी तुम्हाला सहकार्य मिळू शकतं. तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत मिळू शकते. आणि हे सगळं कोलॅबोरेशन मिळवण्यासाठी जोपर्यंत तुम्ही एक संशोधक म्हणून जगासमोर तुमची ओळख निर्माण करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणीही व्यक्ती, कोणताही संघटना तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार नाही. आणि जर तुमची इच्छा असेल कोणाशी कोलॅबोरेशन करावं, तुमची इच्छा असेल तुम्हाला लोकांनी कॉन्टॅक्ट करावं, तुमची इच्छा असेल की जे कोणत्या व्यक्ती तुमच्या विषयामध्ये किंवा इतर विषयामध्ये संशोधन करत आहे, त्या व्यक्तींनी, त्या संघटनांनी तुम्हाला संशोधन करण्याची संधी उत्पन्न करून द्यावी, अशी जर तुमची इच्छा असेल, तर तुम्हाला कोलॅबोरेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि हे कोलॅबोरेशन कधी तुम्ही करू शकाल? ज्यावेळेस तुम्ही एक स्वतःचा प्रोफाईल तयार कराल. लोकांना जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तुम्ही कुठल्या प्रकारचा रिसर्च करत आहेत, तोपर्यंत तुमच्याशी कुठल्याही व्यक्ती कोलॅबोरेशन करणार नाही. हे कोलॅबोरेशन तुम्ही वाढवण्यासाठी तुम्हाला तुमचा रिसर्च प्रोफाईल क्रिएट करणं तितकंच गरजेचं आहे. तुमचा रिसर्च प्रोफाईल तुम्ही क्रिएट केला, वेगवेगळ्या लोकांना माहीत पडतं तुम्ही कुठल्या विषयामध्ये रिसर्च करत आहात. ते स्वतःहून तुम्हाला कोलॅबोरेशन करण्यासाठी तुमच्या समोर येतील. तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या संघटनाशी जर कोलॅबोरेशन करायचं असेल, तर तुमचा रिसर्च प्रोफाईल क्रिएट करून तुम्ही तुम्ही ज्यांच्याशी कोलॅबोरेशन करू इच्छिता, त्यांच्यासमोर तुमचा रिसर्च प्रोफाईल प्रोव्हाईड करू शकता. जेणेकरून त्यांना कळेल, की एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या-कुठल्या विषयामध्ये पारंगत आहात, तुमची संशोधन कुवत काय आहे, तुम्ही संशोधन पद्धती कुठली अवलंबता, तुमच्या विषयामध्ये कुठल्या विषयामध्ये स्पेशलायझेशन आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या संशोधनाचा दर्जा काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही रिसर्च प्रोफाईलद्वारे तुम्ही इतर जगासमोर मांडू शकता. आणि ह्या गोष्टी करून तुम्ही कोलॅबोरेशन जितकं वाढवू शकता. जितकं तुमचं कोलॅबोरेशन वाढेल, तितकं तुमचं संशोधनाचा दर्जाही वाढेल. अव्हॉइड मिसआयडेंटिफिकेशन. रिसर्च प्रोफाइल तयार करून एक प्रकारे तुम्ही इतर लोकांना तुमच्या विषयाचा ओघ काय आहे किंवा तुमचं स्पेशलायझेशन काय आहे, हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करता. कारण तुमच्या एका विषयाची आवड असू शकते. त्या विषयामध्ये तुम्ही पारंगत असू शकतात. त्या विषयाचं पूर्ण नॉलेज तुम्हाला असू शकतं. सगळ्या विषयाची माहिती तुम्हाला असू शकते. त्या विषयाचं संशोधन कसं करावं या विषयाबाबत तुम्हाला पूर्णपणे माहिती असू शकते. ही विषयाची माहिती, या सगळ्या गोष्टींची माहिती रिसर्च प्रोफाइल क्रिएट करून तुम्ही जगासमोर मांडू शकता. एकदा रिसर्च प्रोफाइल क्रिएट केल्यानंतर ज्या व्यक्तींना तुमच्या संशोधनामध्ये रस आहे, त्या व्यक्तींना तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं सोपं जातं. 2 वेगवेगळ्या विषयांमध्ये संशोधन तयार होतं, केलं जाऊ शकतं. बरेच लोकं संशोधन करतात. जगातील वेगवेगळ्या व्यक्ती संशोधन करतात. परंतु तुमचं संशोधन एक्झॅक्टली कोणतं आहे, कोणत्या विषयामध्ये आहे, कोणत्या संशोधन पद्धतीमध्ये आहे, हे लोकांना कळण्यासाठी रिसर्च प्रोफाइल क्रिएट करणं हे खूपच गरजेचं आहे. तुम्हाला तुमचं संशोधन कशाप्रकारे एका विशिष्ट विषयामध्ये आहे, हे दाखवण्यासाठी रिसर्च प्रोफाइल तुम्हाला मदत करतं. जेणेकरून इतर व्यक्तींना तुमचा एक्झॅक्टली विषय काय आहे, हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. तुमचा रिसर्च प्रोफाइल ओपन करून तुमचं नेमकं रिसर्च कशामध्ये आहे, कोणत्या विषयामध्ये आहे, तुमच्या विषयाचा ओघ काय आहे, हे त्यांना कळून देण्यासाठी तुमचं रिसर्च प्रोफाइल नक्कीच तुम्हाला मदत करतं. तुमची अशीही इच्छा असते, की तुमचं रिसर्च इतर लोकांनी तुमच्या रिसर्चचा उपयोग करावा. कारण तुम्ही गेलेल्या विषयामध्ये फक्त तुम्हीच नाही, तर इतर जगातील बरेच लोकं त्याच्यामध्ये संशोधन करतात. संशोधन म्हणजे काय? संशोधन म्हणजे एकतर नवीन तथ्यांची मांडणी करणं किंवा जी तथ्य अगोदरच स्थापित आहेत, एस्टॅब्लिश्ड आहेत, ज्या गोष्टी अगोदरच फाइंड आउट केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुधारणा करणं सुद्धा एक प्रकारचं रिसर्चच आहे. तो एक रिसर्चचाच भाग आहे किंवा तो संशोधनाचाच एक भाग आहे. मग त्याच विषयामध्ये तुम्ही आपले विचार अगोदरच मांडलेले असतील, तर ते विचार त्या विषयामध्ये इतर व्यक्ती जे संशोधन करत आहेत, त्या लोकांनी किंवा त्या संशोधकांनी तुमच्या संशोधनाची दखल घेणं तितकंच गरजेचं आहे. मग तुमच्या संशोधनाला सायटेशन येणं हे खूप गरजेचं आहे.
जेवढे तुमचे सायटेशन येतील त्या अर्थी त्या मार्गाने तुम्ही तुमच्या संशोधनाचा प्रसार तुम्ही करू शकता. तुमचं संशोधन तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. तुम्हाला माहिती सुद्धा पडलं पाहिजे ना, की तुम्ही किती लोकांनी तुमच्या संशोधनाचा वापर केलेला आहे किंवा त्यांच्या संशोधनामध्ये तुमच्या लिखाणाचा किंवा तुमच्या संशोधनाचा किंवा तुम्हाला तुमच्या निष्कर्षांचा किंवा तुमच्या पॉइंट्सचा कोणी किती विचार केलेला आहे, या गोष्टी तुम्हाला सायटेशनद्वारे कळतात. आणि जितके सायटेशन तुमचे चांगले, तितके तुमच्या संशोधनाचा रिसर्च, तुमच्या संशोधनाचा दर्जा तितका चांगला. आणि सायटेशन मिळवण्यासाठी सायटेशन तुमच्या पब्लिकेशनला सायटेशन मिळवण्यासाठी रिसर्च प्रोफाइल क्रिएट करणं हे खूपच गरजेचं आहे. रिसर्च प्रोफाइल क्रिएट न करता, तयार न करता तुम्ही तुमच्या संशोधनाला सायटेशन मिळवू शकत नाही. सायटेशन मिळवण्यासाठी तुम्हाला रिसर्च प्रोफाइल क्रिएट करणं तितकंच महत्वाचं आहे. करावंच लागेल. त्यानंतर गेट नोटिस्ड अँड अर्न क्रेडिट्स ऑन युअर पब्लिकेशन. संशोधन करा. संशोधन केल्यानंतर लोकांना तुमच्या संशोधनाबद्दल माहिती पडणं गरजेचं आहेच. मग ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, तुमच्या विषयाची माहिती पोहोचवण्यासाठी, तुम्ही मिळवलेल्या निष्कर्षाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिसर्च प्रोफाइल क्रिएट करणं गरजेचं आहे. संशोधन करता तुम्ही एका जर्नलमध्ये लिहिता, एका आर्टिकलमध्ये लिहिता, परंतु ज्यांना ते आर्टिकल उपलब्ध आहे, फक्त त्यांनाच ते माहिती पडेल. पण रिसर्च प्रोफाइल क्रिएट करून ती माहिती तुम्ही संपूर्ण जगासमोर मांडू शकता. तुम्ही केलेल्या संशोधनाला योग्य वाव मिळणं तितकंच गरजेचं आहे आणि तो वाव तुम्हाला रिसर्च प्रोफाइल क्रिएट करूनच तुम्ही जे क्रेडिट तुम्हाला मिळणं गरजेचं आहे, तुम्हाला जी प्रेरणा मिळणं गरजेचं आहे, ती प्रेरणा किंवा तो वाव तुम्हाला रिसर्च प्रोफाइल क्रिएट करूनच मिळू शकतो. गेट फंडिंग अँड द रिलेव्हंट एजन्सीज टू एक्नॉलेज युअर वर्क. वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत. ज्या संस्था तुम्ही ज्या विषयामध्ये संशोधन करता, त्या विषयामध्ये फंडिंग करण्याचं काम करतात. संशोधन करण्यासाठी बऱ्याच पैशाची गरज असते. संशोधन संशोधन करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जावं लागतं. तुम्हाला ते पब्लिश करावं लागतं. बराचसा खर्च असतो आणि प्रत्येक संशोधनाकडे इतका तर पैसा नसतो, की तो एवढं मोठं संशोधन पुरे करू शकेल. संशोधन करण्यासाठी जे फंडिंगची पैशाची गरज आहे, ही पैशाची गरज तुम्हाला वेगवेगळ्या संस्था, संघटना तुम्हाला पुरवू शकतात. त्यासाठी त्यांच्यापर्यंत तुमची माहिती पोहोचवणं तितकंच गरजेचं आहे. एक रिसर्च प्रोफाइल क्रिएट करून तुम्ही तुमचा एक दर्जा निश्चित करता आणि तो दर्जा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, या संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला तुमचा रिसर्च प्रोफाइल खूप मदत करतो. तुम्हाला जास्तीत जास्त फंडिंग मिळवण्यासाठी रिसर्च प्रोफाइल तुम्हाला नक्कीच मदत करतं. त्यानंतर पुल रिसर्च वर्क अँड पब्लिकेशन ॲट वन प्लेस. म्हणजे तुम्ही केलेला जो काही संशोधन आहे, ते तुम्ही अस्तव्यस्त केलेलं आहे. वेगवेगळ्या जर्नलमध्ये तुम्ही तुमचं रिसर्च केलेला आहे. वेगवेगळ्या बुक्समध्ये तुम्ही रिसर्च केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी एका एका ठिकाणी नाही आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आणण्यासाठी, सर्व बुक्स एकाच ठिकाणी आणण्यासाठी, सर्व जर्नल एका ठिकाणी आणण्यासाठी तुम्हाला तुमचं रिसर्च प्रोफाइल मदत करतो. त्यानंतर डिस्टिंग्विश युअरसेल्फ. तुम्ही इतर संशोधकापेक्षा कसे वेगळे आहात? तुमचा संशोधन विषय कशाप्रकारे वेगळा आहे? तुमचे निष्कर्ष कसे इतरांपेक्षा वेगळे आहेत? हे जगाला दाखवण्यासाठी तुम्हाला रिसर्च प्रोफाइल मदत करतं. त्यामुळे तुमची एक आयडेंटिटी तयार करण्यासाठी रिसर्च प्रोफाइल मदत करतं. या सगळ्या गोष्टी अ, विचारात घेतल्या तर रिसर्च प्रोफाइल तयार करणं हे किती गरजेचं आहे, हे तुम्हाला नक्कीच कळेल.